नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता जहागीरदार स्वरतरंग संगीत अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। जर तुम्ही संगीताच्या परीक्षा देत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। ही पूर्ण सिरीज आपण तिसऱ्या परीक्षेचा सिलेबस डोळ्यासमोर ठेवून करतो आहोत, पण तुम्ही पुढच्या परीक्षांना किंवा आदल्या परीक्षांना जरी असाल तरी हे सगळे टर्म्स तुम्हाला वारंवार येणार आहेत, त्यामुळे हे कानावरनं नक्की जाऊ दे तुमच्या। हा जो व्हिडिओ आहे त्याच्यात आपण व्याख्या बघणार आहोत। कुठल्या कुठल्या तर श्रुती, वक्रस्वर, मींड, कंपन, स्पर्शस्वर किंवा कणस्वर, गमक, घसीट, झाला, जमजमा, कृतंत आणि गीताचे कुठले कुठले अवयव असतात ते बघणार आहोत आणि गीताचे वेगवेगळे प्रकार। या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या सर्व या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे, तर नक्की बघा। पहिली व्याख्या, हे सगळे जे व्याख्या आहेत त्या मी रिफर करते आहे डॉक्टर शिल्पा बहुलेकर यांच्या कलाशास्त्र विशारद या बुकमधनं। ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ह्याचा खूप उपयोग होतो। शिल्पाताईंनी मराठीमधनं जे परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचा मराठी माणसांना खूप उपयोग होतोय। आता पहिली व्याख्या, श्रुती। श्रुती म्हणजे सुराचा सूक्ष्मतम आविष्कार। दोन निकटच्या सुरांमधील ऐकू येणाऱ्या नादस्थानांना श्रुती म्हणतात। श्रुती हे भारतीय संगीताचे खास वैशिष्ट्य आहे। भारतीय संगीत हे श्रुतीप्रधान संगीत मानले जाते। मूळ स्वर सप्तकात 22 स्वर नादस्थाने आहेत म्हणजे श्रुती आहेत। त्यापैकी 12 नादस्थाने म्हणजे श्रुती आपण संगीतात शुद्ध, कोमल, तीव्र स्वर म्हणून प्रत्यक्षात वापरतो। 22 श्रुतींमधून 7 शुद्ध स्वर आणि 4 कोमल स्वर, 1 तीव्र स्वर असे 12 स्वर प्रत्यक्षपणे वापरले जातात। म्हणजे काय तर खालच्या सापासून वरच्या सापर्यंत जरी आपण 12 स्वर म्हणत असलो तरी त्याच्या मध्येही काही स्थानं आहेत, स्वरस्थानं आहेत, ज्याच्यामुळे जे पहिल्या स्वरापेक्षा वेगळा तो स्वर आहे, जो कानाला वेगळा जाणवतो त्याला श्रुती म्हणतात। म्हणजे असे 12 स्वरस्थानं आहेत आणि त्याच्यापैकी या 22 स्वरस्थानं आहेत आणि ह्या 22 श्रुतींपैकी 12 श्रुतींना नावं दिली गेलेत, म्हणजे त्यांना लेबल लावलेलं आहे स्वरांचं की हा शुद्ध सा आपण म्हणूयात, याला कोमल रे म्हणूयात, याला शुद्ध रे म्हणूयात। पण बाकी जे उरलेल्या 10 श्रुती आहेत त्यांना नावं नाही आहेत, पण त्या तिथे मध्ये मध्ये असणार आहेत। ठीक आहे, तर याच्यातनं म्हणजे कळलं काय तुम्हाला, एकूण 22 श्रुती असतात, त्याच्यातल्या 12 श्रुती आपण वापरतो। आणि श्रुती म्हणजे काय तर सुराचा सूक्ष्मतम आविष्कार म्हणजे श्रुती। संगीतात उपयुक्त अशा केवळ 22 श्रुतींचा गायन वादनामध्ये प्रयोग केला जातो। श्रुती हा एक नादच असतो, परंतु प्रत्येक नाद हा श्रुती होत नाही। श्रुतींच्या मधील अंतर शास्त्रीय पद्धतीने निश्चित केले आहे। असा सगळी माहिती ही खूप महत्त्वाची आहे। आता पुढची व्याख्या, वक्रस्वर। जेव्हा एखादा स्वर आपला आरोही किंवा अवरोही क्रम सोडतो तेव्हा तो स्वर वक्र होतो। उदाहरणार्थ बागेश्री रागामध्ये सा नि धा म म प धा म याच्यामध्ये खरं तर सा नि ध नंतर प यायला हवा, परंतु म स्वरानंतर अवरोहाच्या क्रमामध्ये जो प येतो ना तो वक्रस्वर, त्याला वक्रस्वर म्हणलं जातं, कारण तो पुन्हा आरोही आला। सा नि ध म म प जो पुन्हा लागला तो आरोही लागला। त्यामुळे
तो पंचम तिथे वक्री लागतो, त्याला तिथे बागेश्रीमध्ये म्हणजे प हा स्वर वक्र आहे. लक्षात आलं? असे कुठल्या स्वर कुठल्या रागामध्ये वक्री लागतात ते मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, म्हणजे मलाही लक्षात येईल की तुम्हाला जे सांगते ते कळतंय की नाही. मींड हा गमकेचा एक प्रकार आहे. मींड ही कन्सेप्टही खूप छान आहे. ही मींड गायनामध्ये वादनामध्ये गायली व वाजवली जाते. एका स्वरावरनं दुसऱ्या स्वरावर घसरत जाणे या क्रियेला मींड असे म्हणतात. यामध्ये आरोही मींड म्हणजे खालच्या स्वरावरनं वरच्या स्वरावर आस घेऊन जाणे, सा सा खालनं वरती गेले, आणि अवरोही मींड हा म्हणजे वरच्या स्वरावरनं खालच्या स्वरावर आस न सोडता स्वर लगाव घेणे याला मींड असे म्हणतात. गायनाप्रमाणे वादनात एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर तार खेचून स्वराची आस न सोडता वाजवण्याची क्रिया असते, तिलाही मींड म्हणतात. आणि स्वरलेखनात जेव्हा आपण नोटेशन लिहिणार आहोत तेव्हा ही मींड त्या रेषेच्या वरती अशा चिन्हांनी दाखवली जाते. मिंडेचे दोन प्रकार आपण बघितलेत मगाशी, आरोही मींड आणि अवरोही मींड. खालनं वरती जाणारा जर तो स्वर असेल तर त्याला आरोही मींड म्हणतात, आणि आस न सोडता जे अवरोही आलो तर त्याला अवरोही मींड म्हणतात. कंपन. ध्वनीची उत्पत्ती हवेतील कंपनामुळे होते. एखादा आवाज आपणास ऐकू येतो म्हणजे काय होते तर जेथून आवाज निघतो तिथून ध्वनी लहरी उत्पन्न होतात आणि आपल्या कानावर येतात. तानपुराची तार छेडल्यावर ती कंप पावते, म्हणजे तार छेडल्यानंतर आपल्या स्थानापासून मागे पुढे होते. बरोबर. प्रथम हा वेग जास्त असतो, हळूहळू वेग कमी होऊन तार स्थिर होते, तार मागे पुढे होते. या क्रियेला कंपन असे म्हणतात. तर कुठल्याही ध्वनीची निर्मिती ही कंपनामुळेच होते. आपण जे बोलतो तेही आपल्या व्होकल कॉर्डच्या कंपनामुळेच होतं. तर ह्याला म्हणतात कंपन आणि किंवा आंदोलन. स्पर्शस्वर किंवा कणस्वर. गाण्याच्या किंवा वाजवण्याच्या वेळी खालच्या किंवा वरच्या स्वराला स्पर्श करण्याच्या क्रियेला स्पर्शस्वर घेणे असे म्हणले जाते. म्हणजे ग म र ध प म्हणजे वरच्या स्वराचा कण घेऊन धो घेतला. आलं लक्षात? गमक. आलाप गायनातील वादनातील आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे गमक. गमक म्हणजे थोडक्यात दोन स्वर वेगवेगळ्या प्रकारे घेणे. गायन वादन करताना स्वराला कंप किंवा आंदोलन घेऊन जो स्वर घेतला जातो, म्हणजे स्थिर स्वर न घेता काहीही वेगळी क्रिया केली तर त्याला गमक म्हणतात, हे लक्षात घ्या. गमक हा स्वरप्रयोग करताना श्वास घेऊन हृदयावर जोर देऊन स्वरफेक केल्यास गमक हे प्रभावी होते. पंडित शारंगदेव यांच्या संगीत रत्नाकर या ग्रंथामध्ये गमक या प्रकाराची व्याख्या आहे. तसेच गमकेचे 15 प्रकार दिले आहेत. म्हणजे आपण जे मगाशी म्हणलो मींड हा प तोही गमकेचाच एक प्रकार आहे. तसे 9 म्हणजे 15 जे म्हणलेत मगाशी त्याच्यातल्या 9 गमकेचे प्रकार हे आता वापरात आहेत. ते कुठले कुठले तर मींड, आंदोलन, खटका, गिटकडी, जमजमा, सूत, मुरकी, कंपन आणि घसीट. ही नावं लक्षात ठेवा. हे गमकेचे प्रकार आहेत. थोडक्यात स्थिर स्वर न लावता त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टींचं हे करणे. घसीट हा तंतुवाद्यातील विशेषतः सतारीवरचा एक मिंडेचा प्रकार आहे. नखीने
तार छेडल्यावर पडद्यावर ज्या स्वरावर बोट ठेवले असेल तेथून तार ओढून घसरत मींड घ्यायच्या स्वरापर्यंत न्यायच्या क्रियेला घसीट म्हणतात. हे तंतुवाद्यातलं एक टेक्निक आहे की एका स्वरावरनं दुसऱ्या स्वरावर येताना ती तार न छेडता पटकन जेव्हा येतात, तुम्ही कुठली तंतुवाद्याची कॉन्सर्ट बघितली असेल सतारीची, वीणेची, तर त्याच्यात तुम्हाला ते लक्षात येईल. झाला. वादनामध्ये आलाप क्रियेतील उत्कर्ष बिंदू म्हणजे झाला वादन. वाजती तार आणि चिकारीची तार यांच्या संयोगाने विविध प्रकारच्या लयकारी सादर केल्या जातात. सतार वादनात मिजराबने वादन करताना दारारारा दारारा या प्रकारे द्रुतलयीत लयकारी करण्याच्या क्रियेला झाला म्हणतात. आता हे जे सतार वादन करतात त्यांनाच ते जास्त कळणार आहे. वादनाच्या लोकांना म्हणजे हार्मोनियम वादनाच्या लोकांना झाला हा प्रकार कळेल. जमजमा. वाद्यवादनात एकाच वेळी 2 स्वर वाजवण्याची क्रिया याला जमजमा असे म्हणतात. पडद्यावर तर्जनी ठेवून उजव्या हाताच्या नखीने एका स्वरावर प्रहार करून मधल्या बोटाने लगेच त्याच वेळी पुढचा स्वर वाजवण्याची क्रिया. आता ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्या दाखवताच येतील असं नाही, पण ह्यात थोड्याफार लक्षात ठेवा की हे गमकेचे प्रकार आहेत. कृतंत. मिजराब किंवा नखीच्या एका आघातावर डाव्या हाताच्या बोटाने एकापेक्षा अधिक स्वर जसे रेसा, रेसानी, रेसानिसा, रेसानिसा, रेसा असे स्वर वाजवण्याची क्रिया म्हणजे कृतंत. आता जमजमा, गिटकडी आणि मुरकी या सगळ्याचा समावेश कृतंतमध्येच केला जातो. ठीक आहे. तर ह्या महत्त्वाच्या व्याख्या पुन्हा पुन्हा येणार आहेत.